दिल्ली येथे जंतर मंतरवर या नीट परीक्षा फुटीच्या संदर्भानं देशव्यापी विद्यार्थ्यांचं आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्या विद्यार्थ्यांवर ज्या विद्यार्थ्यांची मागणी होती की जो धर्मेंद्र प्रधान इथला केंद्रीय शिक्षण मंत्री आहे त्याने राजीनामा द्यावा, या रास्त मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत होते। त्या विद्यार्थ्यावर तुम्ही आमच्या विरोधात कसं काय बोलता म्हणून इथल्या या केंद्र सरकारनं, या भाजप सरकारनं जो अमानुष लाठी हल्ला केला आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये तो आंदोलन चिरडून जाईल एवढाच त्यांचा उद्देश होता। पण आंदोलन तर चिरडलं नाही, उलट गाव पातळीपर्यंत त्या आंदोलनाची धग इथपर्यंत आलेली आहे, पोहोचलेली आहे। आज आमच्या इथं विद्यार्थी, त्यांचे पालक, सर्वच ते शिक्षक असतील, सर्व पक्षीय सर्वच या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। त्याच धर्तीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते तथा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्या हाकीला हो म्हणून लोहा शहरातील सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व संविधान प्रेमी या बंद मध्ये सहभागी म्हणून देशासाठी हा लढा चालू आहे। आणि त्या लढ्यामध्ये आम्ही लोहा शहरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, पालक, सर्व व्यापारी स्वयंस्फूर्तीनं हा बंद पाळण्यासाठी सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही या संपूर्ण आमचे जे आलेले सर्व प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आहेत, सर्व संविधान प्रेमी आहेत, संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आहेत, सर्व तरुण बांधव आहेत, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे। आपण सर्वांनी व्यापाऱ्यांना जे कुठले प्रतिष्ठानं कोणी उघडे असतील आपल्याला दिसतील त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांना विनंती करायची आहे की तुमचे सुद्धा मुलं, तुमचे विद्यार्थी, तुमच्या घरातली मुलं उद्या शाळेत जातील, वर्षभर अभ्यास करतील आणि जर पेपर फुटला तर म्हणजे किती त्यांचं नुकसान आहे त्या विद्यार्थ्यांचं। जवळपास 30 विद्यार्थ्यांनी या भारत देशामध्ये या नीट परीक्षा, या नीटच्या पेपर फुटीनंतर आत्महत्या केलेली आहे। कदाचित आपल्या घरातल्या त्या आत्महत्याग्रस्त त्या 30 जणांपैकी नसेल, पण भविष्यामध्ये अशाच घटना जर वारंवार होत असतील तर नक्कीच आपल्या घरापर्यंत या गोष्टी येतील। या भविष्यात या गोष्टी उद्भवू नये यासाठी हा आपला लढा आहे, आपला लोहा शहर बंदचं आव्हान आहे। या बंदच्या आव्हानामध्ये आपण सर्वांनी, आमच्या इथे तरुण बांधव मोठ्या प्रमाणात आपण उत्साहानं आपण इथून जाऊया, नारे देत जाऊया। पण आपल्याकडून कोणालाही या आपल्या आंदोलनाला शांतताप्रिय, कारण हे आंदोलन विद्यार्थ्यांवर दिल्लीमध्ये या पोलिसांनी अक्षरशः कोणत्या विद्यार्थ्याचे डोळे फुटले, कोणी फ्रॅक्चर झालं, काही विद्यार्थी सिरियस आहेत, पण प्रतिहल्ला विद्यार्थ्यांनी त्या पोलिसांवर केलेला नाही, हे तितकंच महत्वाचं आहे। आपल्याला हे व्यापारी आपलेच आहेत म्हणून आपण सर्वांनी शांततेमध्ये या बंदला आपण हाक दिली आहे। या हाकेला हो म्हणून आपण सर्वांनी शांततेमध्ये नारे देत आपण एक भाजी मंडई असेल या एक फेरी मारून आपण परत या ठिकाणी जमूया, एवढं या आपल्या बाईटच्या माध्यमातून सांगतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय, जय